स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा। तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे सर्व वेळेवेळचे बदल पाहायचे असतील, बदल जाणून घ्यायचे असेल, या योजनेसंदर्भातली जी काही माहिती शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल ती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं। तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नारी शक्ती दूत ॲप संदर्भात सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे सरकारच्या माध्यमातून। आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करता येणार नाही ॲपच्या माध्यमातून। ॲपवर तुमचा अर्ज जो आहे तो स्वीकारला जाणार नाही। याचा अर्थ असा आहे का तुम्हाला 31 ऑगस्ट जरी अर्ज करण्याची तारीख शेवटची असली तर फॉर्म भरता येणार नाही का? तर याचा अर्थ असा नाही, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, परंतु तुम्हाला जो अर्ज आहे तो पोर्टलवर भरायचा आहे। जी नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे, ना की नारी शक्ती दूत ॲपवर। आता नारी शक्ती दूत ॲपवर इथून पुढे ऑनलाईन फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत। पहा, इथं स्क्रीनवरती तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे की नवीन फॉर्म जे आहेत ते स्वीकारले जाणार नाहीत नारी शक्ती दूत ॲपवर। हे ॲपवरती ऑनलाईन अर्ज भरणे बंद करण्याचं कारण पहा, ॲपवर खूप लोड आलेला होता। त्या ठिकाणी ॲप जे आहे ते ओपन होत नव्हतं, अनेकांचं स्टेटस त्यांना पाहता येत नव्हतं। ॲपवरती फॉर्म भरणं कठीण झालेलं होतं। खूप मोठ्या प्रमाणात अर्जांचा आकडा आहे आणि आता जे अर्ज आतापर्यंत करण्यात आलेले आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे। खूप लोड असल्याकारणाने ॲप ओपन होत नव्हतं, अर्ज भरता येत नव्हता, अशा बरेच कारणं ॲप संदर्भात सुरू झाले होते। त्यामुळे आता ॲपवरती जे आहे ते ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येणार नाहीत, परंतु लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही पोर्टलवरती किंवा पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकता। योजना बंद झालेली नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। ऑनलाईन अर्ज सुरू आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो 31 ऑगस्टपूर्वी भरून घ्या। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील। धन्यवाद।